मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 29 जुलैच्या भागामध्ये सायली आज गोलूसाठी घरी राहिले, कारण काल अस्मिताने खूपच प्रकरण मोठं करून टाकलं होतं आणि ती सायलीवर खूप चिडली होती प्रेक्षकांनो. आणि तितक्यात तर प्रतिमा येत आहे आणि सायली म्हणते, अगं ये ना गं. मग ते दोघं जण बसत आहे आणि कुसुमताईंना फोन लावायचा असतो सायलीला, म्हणून ती पण म्हणते, आई मला ना याला फोन लावायचं आहे ग कुसुमताईंना, तर तुम्ही गोलूला घेताय का, असं ती कल्पनाताईंजवळ देते आणि ती फोनवर बोलायला चालली जाते. आणि कल्पनाताई थोड्या क्षणात विसरून जात आहे. मग काय करताय, गोलूला खाली खेळणं देऊन खेळायला लावताय आणि त्यांना प्रतिमात्यांशी बोलायला लागताय, कारण ते डोहाळे जेवण करायचं असतं. म्हणून त्याही सांगत असतात की अगं प्रतिमा, बाकीचं काम तू सांभाळ, मी गुरुजींना फोन लावून मुहूर्त वगैरे काढते. आणि त्या फोनवर बोलत असतात. इकडं सायली फोनवर बिझी असते. दोघांचंही बोलणं चालू असतं प्रेक्षकांनो. आणि तितक्यात गोलू मात्र दरवाजापर्यंत पोहोचून जातोय आणि इकडे सायली कुसुमताईंना सांगतच असते की सोनलचा काही फोन वगैरे आला की काय, असं म्हणून विचारण्यासाठी ती फोन करते आणि मुली कुठं आहेत वगैरे सर्व ती विचारतच असते. तोपर्यंत गोलू दरवाजापर्यंत पोहोचून गेलेला आहे प्रेक्षकांनो. आणि एकदमच प्रतिमा अत्यंत कल्पनाताईच्या लक्षात येते की गोलू दारात गेलाय, म्हणून त्या जो सायलीवरून पळत येते आणि प्रतिमा अत्यंतही दारापर्यंत चालल्या जात आहे. आणि इकडं मात्र तर श्वेतानं प्रियाला फोन करून सांगते की हे बघ, सोनलचा काही फोन वगैरे आला आहे की नाही, ते लेटर वगैरे तुम्ही तयार करून ठेवलं आहे की नाही, कारण सायली आज कुसुमताईंना विचारत होती बरं का, तर ते लागणार आहे. कदाचित ती त्या काकांना, तिच्या म्हणजे सोनलच्या काकांना सुद्धा फोन करू शकते, तर तुम्ही तो व्यवस्थित बंदोबस्त करा. इकडं मात्र सायल्याचा जोरातच धावत म्हणजे पायऱ्या उतरून खाली येते आणि गोलूला सांभाळते. पण तितक्यात कल्पनाताई पण तिच्यापर्यंत पोहोचत आहे. पण अस्मिता येते आणि अस्मिता हे बघून इतकी चिडते प्रेक्षकांना का विचारता सोय नाही. कारण आणि आज सायलीच्याही पोटात थोडंसं आता हालचाल झालेली असेल म्हणून तिला त्रास जाणवायला लागलेला आहे. पण प्रतिमा तर तिला म्हणतेच आहे, सायली बाळा तू अगं व्यवस्थित आहे ना. पण तिचं कोणी विचारायच्या अगोदरच अस्मिता चिडते आणि गोलूला तिच्याजवळ तर घेते आणि म्हणते, मला माहितीच होतं, कारण तुम्ही असं दुर्लक्ष करशाल म्हणूनच मी म्हणत होते एक नाणे ठेवायला काही हरकत आहे का. बरं झालं बरं का, असं तर बोट कधी दारात अटकलं असतं तर काय झालं असतं. पण तितक्यात अश्विन येतो आणि तो म्हणतो, हे बघ अस्मिता, तू इतकी पॅनिक नको गहू. पण तरी सुद्धा तिचं बोलणं काय, तो म्हणा, अरे तुला काही कळतंय का, आज बरं झालं मी आले ना, आज गोलूचं बोट गेलं असतं तर काय कमी कमी जास्त झालं असतं तर याला जबाबदार कोण राहिलं असतं. त्यावर सायलीसुद्धा म्हणते, हे बघ अस्मिता, अगं माझंच चुकलं गं, कारण मीच घेत होती, पण मी कुसुमताईंशी फोनवर बोलायला लागले आणि त्यात मला ना आठवण पडली गं, म्हणून मी वरती चालली गेली बोलता बोलता. आणि तितक्यात लगेच कल्पनाताईंना प्रतिमात्या म्हणत असतं, अगं पण मग ती म्हणते नाणे ठेवायचं तर काय हरकत आहे, ठेवू दे ना. मग त्यावर कल्पनाताई ठेवची इच्छा नसताना म्हणता, ठीक आहे, काय हरकत नाही आहे, तुम्ही म्हणताय ना तर ठेवा, पण चांगली बघून वगैरे ठेवा. त्यावर अश्विन लगेच म्हणतो, हे बघ, जे झालं ते झालं, तर पुन्हा हा विषय वाढवू नका बरं का, हा विषय इथंच थांबवा. आश्रमामध्ये कुसुमताई मधुभावना म्हणत असतात, मधुभाऊ काही झालं ना, सायली घरी जरी असते ना, तिचं लक्ष पूर्ण इकडं असतं बरं का. त्यावर ते म्हणता, अगं मग ती सायली खरंच तिला खूप मोह माया आहे गं. त्यावर जी आश्रमातली मुलगी असते ना मानसी, ती पण म्हणते, खरंच सायली ताईसारखी कोणीच नाही गं, सायली ताईला खूप माया आहे गं. आणि तर ती एक प्रिया होती, कारण ती प्रियावर खूप चिडते ती मानसी. आणि तोपर्यंत मधुभाऊ तिला म्हणत, अगं जाऊ दे, जे झालं ते, ती म्हणून तर जेलमध्ये आहे ना. आणि एक कुरिअर येतं आणि ते कुरिअर आल्यानंतर ते पत्र वाचल्यानंतर ते लगेच सायलीलाही तो मेसेज वगैरे टाकताय. आणि इकडं मात्र अर्जुन सायलीसाठी दूध घेऊन आलाय प्रेक्षकांनो. आणि आता बस मग त्याचं झालंय कौतुक चालू, कारण त्याला साहजिक आहे सायलीला समजावायचंच आहे, कारण सायली खूप टेन्शनमध्ये दुपारी जो प्रकार घडला म्हणून. ती म्हणते, मला असं वाटते की आज गोलूला ना माझ्यामुळे त्याचं बोट अटकलं असतं. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो, हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नको, त्यात काही नाही गं, तुझी थोडी काही चुकी होती का, तू काय एवढं टेन्शन घेते. त्यावरती म्हणत असते, मी एक चांगली आई तर होऊ शकते ना हो, कारण मला खूप टेन्शन आलं. त्यावर तो म्हणत असतो की अरे बायको, तू इतकं कशाला टेन्शन घेते, मला माहिती तू आपल्या बाळाला, अरे तू दुसऱ्यांच्या बाळाचा एवढा जीव लावते तर साहजिक आपल्या बाळाला किती लावशील. आणि जे तू आपल्या बाळाची एवढी काळजी घेते ना, म्हणून तू दुसऱ्याच्या बाळाची काळजी घेऊ शकते. त्याच्यामुळे तू टेन्शन करू नको, तू खरंच खूप चांगली. आणि का तोही म्हणतो, हे बघ बाळा, तुझ्या आईनं खूप चांगले बरं का, म्हणून ती चांगली, म्हणूनच तुझ्यावर पण तसेच चांगले संस्कार होणार आहे. त्यावर सायली लगेच म्हणते, तुम्ही माझं मन समजूत करताय ना. त्यावर अर्जुन, नाही गं, चल आता हे दूध घे बरं का लवकर. ते दोघं जण अर्ध अर्ध दूध घेत आहे आणि मस्त मग सायलीला तो म्हणत असतो, हे बघ, दोघं एकमेकांकडून बघा हसायला लागताय काही सांगण्याच्या अगोदर, कारण ते दुधाच्या ज्या निशाण्या असतात त्यांच्या होटांवर असतं प्रेक्षकांनो. आणि मग मात्र आता बायकोचं कौतुक करायचं म्हटल्यानंतर लगेच अर्जुन आणि सायली दोघं सेल्फी घेत आहे. आणि इकडं मात्र आता श्वेताचं काहीतरी प्लॅनिंग चालू झाले. त्याचा प्रत्येक मुलीचा फोटो मोबाईलमध्ये काढून प्रियाला पाठवतो आणि तिला ती म्हणत असते, पाठवल्यानंतर मेसेज टाकते की तू मानसी जी आहे ना आश्रमामध्ये, तिला ओळखते, ती खूप तुझ्या नावाने चिडते बरं का. त्यावर लगे प्रिया नागरायला सांगत असते,
आश्रमामध्ये असल्यानंतर ही ना सायलीच्याच अवतीभोवती फिरायची आणि माझा नेहमी राग करायची. त्याच्यावर ती खूपच चिडते त्याच्यावरती. आणि इकडं मात्र आश्रमामध्ये सकाळी सायली येते प्रेक्षकांनो आणि ती श्वेताला म्हणते, अगं माझ्या नंदेचा लहान मुलगा आहे ना, तर तू त्याला सांभाळायला आमच्या घरी येशील का गं? कारण तो खूप लहान आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी एक पाहिजेलच गं. माझं ना मला असं वाटतं की तू यायला हरकत नाही. त्यावर श्वेता म्हणते, खरंच का गं? मग सायली तिला हो म्हणते, म्हणजे तुलाही थोडीशी मदत होऊन जाईल. आणि मग इकडं मधुभाऊ आल्यानंतर ते सांगत असते की मधुभाऊ मी श्वेताला घरी घेऊन जाणार आहे, कारण सध्या गोलू लहान आहे ना, मग त्यालाही सांभाळायला एक जण हवा आहे आणि तिचीही थोडी मदत होईल. आणि मग इकडे हे मुलं इकडं आले आश्रमातले आणि ते सायली जायला सांगत असतात की सायली तर अगं मुलींची ट्रिप जाते ना, आम्हाला जायला नाही गं भेटत आहे. मग आम्ही दोघंच जण इथं किती बोर होणार आहेत. आणि तितक्यात तर मंडळी मुली येतात आहे समोर आणि कुसुमताईंना सांगत पण कुसुमताई विसरून गेल्या कारण ट्रिप जाणार होती असं. आणि श्वेता प्रियाला फोन करून सांगते की मला सायलीने एक ऑफर दिलेली तिच्या घरी येण्याची, कारण तिच्या नंदेच्या मुलाला सांभाळायला ती मला सांगते. आणि त्या प्रिया म्हणते तू हो तर नाही ना म्हटली. त्यावर श्वेता म्हणते हो का नाही म्हणणार मी, मी जाणार आहे. अगं तू टेन्शन घेऊ नको, मी आश्रमात पण येत राहील आणि आपलं दोघांकडचं काम सर्व व्यवस्थित होईल. आणि इकडं आता पुढील भागामध्ये मुली ट्रिपला जात आहे प्रेक्षकांनो. आणि श्वेताने जो प्लॅन करून सांगितलेला आहे प्रियाला की त्या मुलींनाही किडनॅप करण्याचं, म्हणजे आता खूप मोठं ना. अर्जुन आता मात्र सायलीची तयारी करणार आहे डोहाळे जेवणासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.